मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आज या निमित्ताने मला हा विषय मांडण्याची संधी दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते हे माझे साथी आहेत, ज्याला आपण कॉम्रेड म्हणतो, असे एका मिशनचे सर्व सहकारी आहेत. आणि या निमित्ताने हे जे अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे जसे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं प्रेरणास्थान होते, तसे ते माझेही प्रेरणास्थान होते. आणि ज्या दिवशी त्यांचा खून झाला त्या दिवशी मी पुण्यामध्ये एक सत्याग्रही आंदोलनामध्ये होतो. 400 तरुण फुटपाथवर आम्ही सर्वजण नोकरीच्या प्रश्नासाठी लढत होतो. आणि ही बातमी ऐकल्यानंतर आम्ही सर्वजण सुन्न झालो. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी ज्या हेतूने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य उभं केलं, या कार्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यापैकी एक प्रमुख कार्य म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये उल्लेख केलेला भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असावं, असं या एकूण संघटनात्मक कार्याचं उद्दिष्ट होतं. आणि दुसरं होतं, ते जे काय आपल्याला करायचंय ते लोकशाही आणि अहिंसक मार्गाने करायचंय. हे डॉक्टर दाभोळकरांनी सातत्याने संघटनात्मक पातळीवर सांगितलं आणि सामाजिक त्यांच्या वक्तव्यांमधून सुद्धा ते सतत सांगत होते. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर ज्या पद्धतीने या घटनेचा, या खुनाचा सारखा ते पाठपुरावा करतायत आणि त्याचबरोबर संघटनात्मक कार्य त्यांनी जितक्या विस्तारित आणि व्यापक पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे, ते मला असं वाटतं की हा खून करणाऱ्या लोकांना दिलेलं एक संविधानिक लोकशाही मार्गाने आणि अहिंसक मार्गाने दिलेलं उत्तर आहे. मी डॉक्टर दाभोळकरांना या निमित्ताने अभिवादन करतो. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना सलाम करतो. आपण एकत्र मिळून हे सगळं जे कार्य आहे हे पुढे घेऊन जाणार आहोत. आजचा जो विषय आहे युवक आणि हिंसा, या विषयावर मला आपल्याशी संवाद करायला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निमंत्रण दिलेलं आहे. आणि या विषयाची मांडणी मी व्याख्यान पद्धतीने फार कमी करण्याचा प्रयत्न करीन. माझी अशी अपेक्षा आहे की या विषयावर अधिकाधिक चर्चा व्हावी, म्हणून काही मुद्दे मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सध्याचा काळ जो आहे तो व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि सोशल मीडियाचा आहे. टीव्ही मीडियातनं आपण सोशल मीडियाकडे मोठ्या प्रमाणावर वळतो आहोत. त्यामुळे अटेन्शन स्पॅन, एखाद्या गोष्टीकडे ऐकण्याचा किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा माणसाचा जो कालावधी असतो तो कमी कमी होत चाललेला आहे. आणि म्हणून मी अधिक वेळ न बोलता मला असं वाटतं की मी काही मुद्द्यांना स्पर्श करावा, काही मुद्दे आपल्यासमोर मांडावेत, काही प्रश्न आपल्यासमोर मांडावेत आणि त्याची चर्चा या निमित्ताने व्हावी, असा माझा प्रयत्न आहे. मोठं व्याख्यान देण्याचा माझा उद्देश नाहीये. तर युवक आणि हिंसा या विषयाची मांडणी करत असताना पहिल्यांदा मला असं सांगायला नक्की महत्वाचं वाटेल की ज्या प्रास्ताविकामध्ये कृष्णात स्वाती यांनी उल्लेख केला, जे खून आता या डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर झाले, ते खून असतील किंवा मॉब लिंचिंगच्या घटना असतील, या सर्व घटनांमध्ये आपल्याला असं दिसतं की मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग आहे. किंबहुना हिंसा आणि दहशतवादी कृत्य, खून या पद्धतीच्या मॉब लिंचिंग करण्यासाठी तरुणांचा पद्धतशीरपणे वापर जगभरामध्ये अनेक संघटना करत असतात. आता या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टींची स्पष्टता करून घेणं आवश्यक आहे. ज्या गोष्टींची स्पष्टता माझी फार उशिरा झाली. माझे गुरु आणि युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी हिंसा आणि अहिंसेच्या संदर्भामध्ये आम्हाला खूप चांगली वैचारिक स्पष्टता दिली. त्यामुळे मला युक्रांमध्ये काम करायला लागल्यानंतर हिंसा आणि अहिंसा या बाबतीमध्ये स्पष्टता यायला सुरुवात झाली. मला आधी असं वाटायचं की माणूस हा जन्मतः खूप हिंसक असतो आणि अहिंसेचं तत्व त्याला शिकवावं लागतं. हा एक पहिला गैरसमज आपल्या सर्वांच्या मनामध्ये असण्याची शक्यता आहे. तर मला पहिला मुद्दा आपल्या समोर असा मांडायचा आहे की विज्ञान असं सांगतं, निसर्गाची रचना अशी सांगते की माणूस हा मुळामध्ये अहिंसक आहे. याच्या पुढचं एक विधान मी आपल्या समोर करतो. केवळ माणूस नाही, संपूर्ण निसर्ग सृष्टी ही अहिंसक आहे. आणि हिंसा जी गोष्ट आहे, ज्या हिंसेला आपण इंग्रजीमध्ये व्हायलन्स म्हणतो, हिंसा ही मानव निर्मित, समाज निर्मित गोष्ट आहे. हिंसा ही मानवी
उत्क्रांतीमध्ये तयार झालेली गोष्ट आहे. निसर्गामध्ये माझं विधान पुन्हा एकदा गांभीर्याने आपण सर्वांनी घ्या. माझं विधान असं आहे, की निसर्गामध्ये माणूस सोडला तर दुसरा कुठलाही प्राणी हिंसक नाही. आता तुम्ही म्हणाल, हे विधान कसं काय तुम्ही करताय? माणूस हिंसक आहे असं तुम्ही म्हणता आणि इतर प्राणी आणि पक्षी हिंसक नाही असं का? मग वाघाला हिंसक म्हणायचं का? सापाला हिंसक म्हणायचं का? तर दुसरा नियम मी आपल्याला निसर्गाचा असं सांगतो, की निसर्गामध्ये काही निवडक कारणांसाठी एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारतो. त्यामध्ये पहिलं कारण असतं, ते म्हणजे भूक लागलेली असताना एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारतो. प्रत्येकाचं खाद्य निसर्गामध्ये ठरलेलं आहे. निसर्गाचा हा नियम आहे, की प्रत्येकाने काय खावं हे त्याच्या रचनेमध्येच अंतर्भूत केलेलं आहे. वाघाने काय खावं, हरणाने काय खावं, सापाने काय खावं, हे निश्चित केलं गेलेलं आहे. आपल्याला कधीही वाघ गवत गवत खाताना दिसणार नाही. शेळी किंवा हरिण कधीही मांस खाताना दिसणार नाही. निसर्गामध्ये अनेक प्राणी आणि पक्ष्यांचं खाद्य ठरलेलं आहे. तर माझा पहिला मुद्दा असा, हिंसा ज्याला आपण म्हणतो ती हिंसा निसर्गामध्ये ज्याला आपण हिंसा म्हणतो, ती हिंसा आहेच का हे आपण तपासून बघितलं पाहिजे. तर निसर्गामध्ये भूक लागल्यानंतर एक प्राणी दुसऱ्याला प्राण्याला मारतो, अशी घटना आपण बघतो. दुसरं कारण काय असतं मारण्याचं? तर ते असतं भय. प्रत्येकाच्या प्राण्याच्या मेंदूमध्ये आणि माणसाच्याही मेंदूमध्ये 4 प्रमुख प्रेरणा निसर्गाने दिलेल्या आहेत, विज्ञानाने दिलेल्या आहेत. त्या 4 प्रेरणा म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथून. आहाराची प्रेरणा भूक लागली की माणूस किंवा कुठलाही प्राणी लागते आणि म्हणजे मला मारून टाकतील अशी जेव्हा भीती एखाद्या प्राण्याला किंवा पक्षाला किंवा माणसाला वाटते, तेव्हा तो दुसऱ्या प्राण्याला मारू शकतो किंवा मारतो. तर ही भयाची प्रेरणा. आणि चौथी प्रेरणा असते ती म्हणजे मैथुनाची. म्हणजे आपल्यासारखाच एक प्राणी तयार करण्याची निसर्गाची प्रेरणा असते. तर या 4 प्रेरणा माणसाच्या आणि प्रत्येक प्राण्याच्या मनामध्ये असतात, मेंदूमध्ये असतात. तर आहार आणि भय या 2 प्रेरणांनी निसर्गामध्ये इतर प्राणी हिंसा ज्याला आपण म्हणतो ती हिंसा नाहीये खरं तर. ती निसर्गाने त्याच्या मेंदूमध्ये केलेली रचना आहे. ती भूक लागली तेव्हा वाघ हरणाची शिकार करतो आणि जर भय वाटलं तर वाघ तुमच्यावर हल्ला करतो. म्हणजे जर वाघाला भय वाटलं नाही तर तो माणसावर हल्ला करत नाही. एक गैरसमज मोठ्या प्रमाणावर असा पसरलेला आहे, की वाघ आणि बिबट्या शहरामध्ये आले आणि त्यांनी हल्ला केला माणसावर. तर आपण उलट्या बाजूने तपासलं पाहिजे, की वाघ चुकून आलेला असतो शहरी वस्त्यांमध्ये. त्याच्यावर दगडफेक केली जाते, त्याच्या मागे लोक पळतात आणि तो घाबरून हिंसा करतो. वाघाचं सहज जे खाद्य आहे, ते माणूस नाहीये. तर वाघ भयाच्या कारणाने तुमच्यावर हल्ला करतो आणि तुम्हाला मारू शकतो. तर हा जो मुद्दा आहे हा मला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे, की जर आहाराची प्रेरणा नसेल आणि भय वाटत नसेल, तर निसर्गामध्ये कुठलाही प्राणी किंवा पक्षी ज्याला आपण हिंसा म्हणतो, ती प्रत्यक्षात हिंसा नाही, ती हिंसा करतो. याचा तुम्हाला जर लाईव्ह डेमो बघायचा असेल, तर तुम्ही सर्कशीमध्ये बघा, की वाघ असतो, शेळी असते, ती एका डिशमध्ये खातात. असा एक नेहमीचा सर्वांना आवडणारा एक प्रयोग केला जातो. आणि ते जे ट्रेनर असतात सर्कशीचे, ते सांगतील त्या आज्ञांचं पालन हे प्राणी आणि पक्षी करत असतात. तिथे व्हायलन्स होताना आपल्याला दिसणार नाही. आणि सगळ्यात मला आवडणारं मी सगळ्यांना सांगतो ते उदाहरण म्हणजे हेमलकसाला डॉक्टर प्रकाश आमटेंच्या प्रोजेक्टमध्ये प्रकल्पामध्ये आपण गेलात तर डॉक्टर प्रकाश आमटे आपल्याला सर्व प्राण्यांची भेट घडवून आणतात. आणि ज्यांना आपण अतिशय हिंसक मानतो ते सर्व प्राणी पक्षी त्यांच्याशी खूप प्रेमाने वागतात. तुमच्या स्पर्शाने जर समोरच्या प्राण्याला पक्षाला भीती वाटली नाही तर तो तुमच्यावर हल्ला करत नाही. तर तुमच्या स्पर्शातून तुमच्या वागण्यातून इनसिक्युरिटी असेल तरच तुमच्यावर हल्ला होतो. साप माणसाला चावतो याचं मुख्य कारण सापाला भीती वाटली तर तो दंश करतो. सापाला भीती वाटली नाही तर तो दंश करत नाही. सापाचं अन्न माणूस नाही. तर मला जो पहिला मुद्दा आपल्याला सांगायचा आहे तो निसर्गाची एक रचना आहे. त्या रचनेमध्ये प्रामुख्याने भुकेची प्रेरणा झाली म्हणून आणि प्रामुख्याने भय वाटलं म्हणून हिंसा होते. आता ज्याला आपण मानवी जीवनामध्ये आता मॉब लिंचिंग, खून यासारखे हिंसेचे प्रकार बघतो, हे फक्त आणि फक्त
हे मानव निर्मित समाजामध्ये आहेत. निसर्गामध्ये खून, दरोडा, बलात्कार, मॉब लिंचिंग या पद्धतीची हिंसा होताना आपल्याला दिसणार नाही. आता याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की वाघ येतो शहरामध्ये, पुण्यामध्ये आला, मुंबईत आला, पण वाघांनी एक गँग केली आणि त्यांनी पुण्यावर हल्ला केला, असं आपण कधी ऐकलंय का? तर ऑर्गनाइज्ड व्हायलन्स हा निसर्गामध्ये नाही. तो फक्त प्राण्यांमध्ये नाही, तो फक्त माणसामध्ये आहे. आणि या हिंसेचा खूप बारीक आणि सूक्ष्म विचार, आपल्या सर्वांना याचा अभिमान वाटला पाहिजे की जगामध्ये सर्वात जास्त हिंसा आणि अहिंसा या गोष्टींचा विचार हा भगवान महावीर, गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांनी खूप बारीक आणि सूक्ष्म विचार केलेला आपल्याला दिसतो. महावीर यांनी त्याला संकल्प हिंसा असं नाव दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला इजा करण्याच्या उद्देशाने आपण त्याला शिव्या देतो, टोमणे मारतो, त्याच्या विरुद्ध डावपेच करतो, त्याचा खून करतो, त्याच्या घरावर दरोडा टाकतो. या पद्धतीची हिंसा ही फक्त मानवी समाजामध्ये आहे. केवळ मनोरंजन करावं, केवळ करमणूक व्हावी, केवळ मनोरंजनासाठी आणि करमणुकीसाठी फक्त मानवी समाजामध्ये हिंसा केली जाते. गाजलेलं प्रकरण आपल्या सर्वांना माहिती आहे, सलमान खानचं. चिंकारा जातीच्या हरणांची त्यांनी शिकार केली होती आणि त्याची शिक्षा त्याला भोगावी लागते अजून पण. तर एंटरटेनमेंट म्हणून आपल्याकडे शिकार केली जाते, हे निसर्गामध्ये घडत नाही. निसर्गामध्ये या पद्धतीचा व्हायलन्स घडणी करत असताना माझा पहिला मुद्दा असा आहे की आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अहिंसा हे जगाची प्रकृती आहे. अहिंसा ही जगाची रचना आहे. हिंसा ही मानव निर्मित समाजामध्ये निर्माण झालेली गोष्ट आहे आणि आपण सर्वजण जे मानवता मानतो, जे मानवतावादाला मानतात, ते प्रामुख्याने अहिंसक असतात. म्हणून मानवतावादी आपण झालो की आपण हिंसेचा आश्रय कमी घेत असतो. त्यामुळे माझा पहिला मुद्दा आपल्याला कदाचित क्लिअर झाला असेल, तर हिंसा आणि अहिंसा याची नीट क्लॅरिटी आपण करून घेतली पाहिजे. अनेकांनी हिंसा आणि अहिंसेचा संबंध हा खाण्यापिण्याशी जोडलेला आहे. नॉनव्हेज खाणे म्हणजे हिंसा आणि व्हेजिटेरियन असणे म्हणजे अहिंसा, हा एक दुसरा गैरसमज आहे. ज्या ज्या भागांमध्ये माणसं राहतात तिथल्या भूगोलाप्रमाणे, तिथल्या निसर्गाच्या रचनेप्रमाणे त्याचं खाद्य बदलत जातं. माणूस शाकाहारी आहे का मांसाहारी आहे हा एक वाद आहे, पण माणसाने निसर्गातल्या इतर प्राण्यांपेक्षा स्वतःचं जे खाद्य आहे ते बदलत ठेवलेलं आहे. हा एक उत्क्रांतीच्या इतिहासातला एक महत्वाचा बदल आहे. जे मी तुम्हाला सांगितलं की वाघ गवत खात नाही आणि शेळी आणि हरिण मांस खात नाही, पण माणूस दोन्ही प्रकारचं अन्न खाऊ शकतो, हेही उत्क्रांतीमध्ये घडलेलं आहे. त्यामुळे माणूस हा त्या भागामध्ये तिथल्या भूगोलाप्रमाणे तो त्याचं खाद्य खातात. बंगालमधली माणसं भरपूर मासे खातात. त्या भागामध्ये जिथे समुद्र किनारा आहे तिथे मासे खाण्याचं प्रमाण जास्त असतं, तर ते माशाला सुद्धा भाजी मानतात. म्हणजे जिथे आपण राहतो तसं आपलं अन्न असतं. आपल्या अन्नाप्रमाणे आपण हिंसक किंवा अहिंसक असत नाही. मला असं वाटतं की मी एक महत्वाचा मुद्दा मला जो मांडायचा होता तो मी मांडलेला आहे. माझा आवाज नीट सर्वांपर्यंत पोहोचतोय आणि याची मला फक्त खात्री करून घ्यायची की मी माझा मुद्दा पोहोचवण्यामध्ये, पहिला मुद्दा पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरलोय. कोणीतरी जर रिप्लाय केला तर मला ते नीट कळेल. नक्कीच संदीप दादा. हो हो, ठीक आहे, थँक्यू. माझा दुसरा मुद्दा असा आहे की युवक आणि हिंसा याचा काय संबंध आहे. जर आपण असं म्हणतो की हिंसा ही मानव निर्मित आहे, मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये हिंसा निर्माण झाली, तर ही का निर्माण झाली? तर माणसाला दुसऱ्या माणसाची किंवा दुसऱ्या समाजाची भीती वाटायला ज्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी हिंसेचा जन्म झाला. म्हणजे जेव्हा आपण आदिमानव होतो तेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटला की पहिले लपायचा, झाडामागे लपायचा, दगडामागे लपायचा, बघायचा कोण आहे, काय आहे, आपल्यासारखाच दिसतोय, आपलं प्रतिबिंब आहे, याला आपल्यासारखेच अवयव आहेत, आणि तो घाबरायचा. आणि मग ते एकमेकांकडे दोन माणसं बघायची, दोन आदिमानव, आणि अंदाज घ्यायची की तो माझ्यावर हल्ला करतो का, तो मला मारतो का. तर त्यावेळी
एक माणूस दुसऱ्या माणसाकडे बघत असताना दोघांपैकी कोणीतरी हसायचं आणि एकमेकांना मारायला जर हातात दगड घेतलेला असेल तर हसला तर दगड गळून पडायचा. तर हास्य जेव्हा निर्माण झालं मानवी समाजात, तेव्हा हास्य हा पहिला अहिंसक अनाक्रमणाचा मैत्रीचा करार हा मानवी उत्क्रांतीमध्ये तयार झाला. जेव्हा माणसं हसतात एकमेकांकडे बघून, याचा अर्थ आपली एकमेकांची ओळख आहे. राजवैभव हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता. आम्ही एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो. आम्ही कधी भेटलो पुण्यामध्ये तर एकमेकांकडे बघून हसतो. याचा अर्थ आम्ही दोघं एकमेकांचे मित्र आहोत. आम्ही दोघं एकमेकांचे मित्र आहोत याचा अर्थ आम्ही एकमेकांवर आक्रमण करणार नाही, एकमेकांना इजा देणार नाही. हा एक अनाक्रमणाचा करार असतो. हा मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये जशी हिंसा तयार व्हायला लागली त्याचं मुख्य कारण हे भय हे होतं. आपल्या सर्वांना हा उत्क्रांतीचा इतिहास माहिती आहे की कशा पद्धतीने आपण आधी जंगलांमध्ये फिरत होतो, मिळेल ते अन्न खात होतो. जो असतात तर प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये नाती नसतात. तर हा जेव्हा समाज निर्माण झाला तेव्हा माणसामध्ये या भयाच्या कारणाने हिंसा तयार झाली. आणि तरुणांचा आणि हिंसेचा संबंध कुठे येतो तर हिंसा करण्यासाठी सर्वात योग्य वय हे जेव्हा माणूस तरुण असतो तेव्हा त्याच्याकडे सगळ्यात जास्त फिजिकल एनर्जी असते. आणि या फिजिकल एनर्जीचा वापर, तरुणांच्या फिजिकल एनर्जीचा वापर स्वतःच्या उद्देशासाठी करून घ्यायला मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात आपण असं बघतो की मोठ्या प्रमाणावर टोळी युद्ध झाली. टोळी युद्धांमध्ये एकमेकांवर हल्ले करायचे, एकमेकांची संपत्ती लुटायची, एकमेकांच्या बायका पळवायच्या, त्यांच्यावर बलात्कार करायचे, दरोडा घालायचा, संपत्ती लुटायची. ही जी सगळी आपण इतिहास बघतो याच्यामध्ये आपण असं बघतो की हिंसेचे प्रकार आणि त्याचं जे गांभीर्य आहे, त्याची जी तीव्रता आहे हिंसेची, ही वाढत गेलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून या मध्ययुगीन किंवा उत्क्रांतीच्या इतिहासातल्या हिंसेचा एक मोठा संस्कार आपल्या मेंदूवर झालेला असतो. आणि म्हणून आपल्याला अनेकदा असं लक्षात येतं की लहानपणापासून हिंसेचं आकर्षण, की हिंसा केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, हा एक मनावर खोलवर मेंदूवर संस्कार झालेला असतो. लहानपणापासून नॉर्मलायझेशन ऑफ व्हायलन्स, म्हणजे घरामध्ये जर सतत हिंसा होत असेल तर हिंसेचं काहीच वाटत नाही, असं आपली एक अवस्था तयार होते. आणि तिसरी गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे हिंसेचं उदात्तीकरण. जो हिंसक आहे, जो हिंसा करतो तो ग्रेट आहे, तो महान आहे, हे आपल्याला सतत शिकवलं जातं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये लहानपणापासून जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हापासून आपल्याला हिंसेचं आकर्षण, हिंसेचं नॉर्मलायझेशन आणि हिंसेचं उदात्तीकरण या गोष्टी शिकवल्या जातात. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की आपण जन्माला येताना सर्वजण अत्यंत अहिंसक असतो, पण लहानपणापासून झालेल्या संस्कारामुळे आपण हिंसक होतो. आचार्य विनोबा भावे जे महात्मा गांधींचे अतिशय श्रेष्ठ असे अनुयायी होते, त्यांचं एक वाक्य या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आचार्य विनोबा भावे असं म्हणायचे, भूक जेव्हा लागते तेव्हा खाणे म्हणजे प्रकृती, भूक लागल्यावर खाणे म्हणजे प्रकृती, भूक लागलेली नसतानाही खाणे म्हणजे विकृती. म्हणजे मनोरंजन म्हणून किंवा वेळ जात नाही म्हणून भूक लागल्यानंतरही खात राहणे म्हणजे विकृती. आणि संस्कृतीची व्याख्या आचार्य विनोबा भावे असं करतात की भूक लागलेली असतानाही आपल्या अन्नातला एक हिस्सा दुसऱ्या उपाशी माणसाला देणे म्हणजे संस्कृती. हिंसा आणि अहिंसेच्या बाबतीमध्ये आपल्याला ही प्रकृती, संस्कृती आणि विकृती सुद्धा आपल्यामध्ये दिसेल. आपण जन्माला येतो अहिंसक, ही असते आपली प्रकृती. आपण आपल्या अहिंसेचा सामूहिक आविष्कार करून लोकांमध्ये लोकशाही आणि मानवतावाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो, ही असते संस्कृती. आणि हिंसेचा वापर करून, भयाचा वापर करून, हिंसेचा वापर करून, दडपशाही करून आपण सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा मिळवतो,
याला म्हणतात विकृती. त्यामुळे माझा दुसरा मुद्दा असा आहे की हिंसा ही विकृती आहे, अहिंसा ही प्रकृती आहे आणि अहिंसा वाढवणे, अहिंसक होणे, इतरांना अहिंसक करणे ही संस्कृती आहे. याची क्लॅरिटी नसल्यामुळे आपल्याला सतत हिंसेचं आकर्षण शिकवलं जातं, हिंसेचं उदात्तीकरण शिकवलं जातं आणि हिंसेचं नॉर्मलायझेशन आपल्याला शिकवलं जातं. ज्यांनी डॉक्टर दाभोळकरांचा खून केला, पानसरेंचा खून केला, गौरी लंकेश यांचा खून केला, ज्यांनी अनेक वर्षांमध्ये मॉब लिंचिंग केल्या, असं म्हटलं जातं की इतिहासामध्ये अनेक संतांचे खून झाले, गांधीजींचा खून झाला. या सर्व खुनांमध्ये आपल्याला असं दिसतं की तरुणांचा वापर करून त्यांच्या माध्यमातून हे या हिंसा घडवल्या जातात आणि त्यांना असं सांगितलं जातं की तू जर ही हिंसा केलीस तर तुला आम्ही ग्रेट म्हणून आजही नथुराम गोडसेला ठिकठिकाणी हुतात्मा म्हटलं जातं, शहीद म्हटलं जातं आणि त्याची पुण्यतिथी जयंती साजरी केली जाते. आणि त्याच्यातनं हा संदेश द्यायचा प्रयत्न केला जातो की ज्याचे विचार आपल्याला मान्य नाही, जो आपल्याला मान्य नाही, ज्याची आपल्याला जेलसी वाटते, ज्याला आपल्याला विचारांनी पराभूत करता येत नाही, त्याचा खून करणं म्हणजे ग्रेट आहे. आणि म्हणून सतत हिंसेचं उदात्तीकरण केलं जातं आणि सतत सांगितलं जातं की समाजामध्ये राक्षस खूप वाढलेले आहेत आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी आपल्याला राक्षसांना मारावं लागेल आणि राक्षसांना मारायचं असेल तर ती हिंसा नाही, ते धर्मकार्य आहे. रावणाचा वध केला रामानी, ते धर्मकार्य होतं. कंसाचा वध केला, ते धर्मकार्य होतं. कारण कंस आणि रावण हे राक्षस होते, हे असुर होते आणि जो देव असेल त्यांनी असुराचा वध केला पाहिजे. आता हे झालं रामायण आणि महाभारतातलं. मग असं करायचं की एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचार करायचा की गांधीजी हा माणूस नाहीये, हा राक्षस आहे, कारण त्यांनी फाळणी केली, त्यांनी 55 कोटी रुपये दिले, त्यांनी आपल्या देशाचं नुकसान केलं. मग आपल्या देशाचं भलं करायचं असेल तर या राक्षसाचा वध केला पाहिजे. म्हणून गांधीजींचा खून होतो. संतांचे विचार लोकांमध्ये पसरले तर लोक विज्ञानवादी होतील म्हणून संतांचे खून केले गेले. दाभोळकरांचं कार्य संविधानाच्या चौकटीमध्ये चालू होतं. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती सगळ्या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार करत होती. आणि डॉक्टर दाभोळकर हे असं एक विधेयक आणि असा एक कायदा आणायचा प्रयत्न करत होते ज्यांनी चमत्कार किंवा अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांची दुकानं बंद झाली असती. आणि हे सगळं ज्यांना सहन झालं नाही त्यांनी खून केला. पानसरेंचा खून करणाऱ्या लोकांनी सत्य विचार लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून पानसरेंचा खून केला. कारण सगळ्या महाराष्ट्राचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा विचार तरुणांपर्यंत कॉम्रेड गोविंद पानसरे पोहोचवत होते. गौरी लंकेश या सत्य सांगत होत्या, पत्रकार होत्या. त्यांचा खून करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचा कुत्री असा उल्लेख केला. कुत्र्यांचा जर उपद्रव जास्त झाला तर कुत्र्यांना ठार मारावं लागतं, तसं आम्ही गौरी लंकेश यांचा खून केला. तर एखाद्याला मारायचं असेल तर त्याला राक्षस म्हणावं लागतं किंवा त्याला कुत्रे किंवा असं काही प्राण्याची उपमा दिली जाते. तुम्ही बॉलिवूडचे फिल्म बघत असाल तर जेव्हा मारायचं असतं तेव्हा हिरो म्हणतो कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा. तर कुत्ते कमीने म्हटल्याशिवाय मारता येतच नाही, ती नशा चढतच नाही, कारण हिंसा ही शिकवावी लागते. माझा तिसरा मुद्दा असा आहे की माणसाला हिंसा शिकवावी लागते. माणूस हा ट्रेन्ड ॲनिमल आहे, प्रशिक्षित जनावर आहे. लहानपणापासून त्याला जे शिकवलं जातं तसा तो घडतो. जसा तो विचार करतो तसे त्याच्यामध्ये बदल होत जातात. त्याच्या मेंदूचा विकास वयाच्या 6व्या वर्षी हा पूर्ण झालेला असतो. म्हणून ज्या माणसाला पुढे जायचं आहे, ज्या मुलाला पुढे जायचं आहे आणि तो 6 वर्ष वय त्याचं पूर्ण झालेला असेल तर त्याच्या पालकांनी त्याला त्याच्या मेंदूचा वापर करायला शिकवलं पाहिजे. यासाठी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. मी त्यामध्ये डॉक्टर श्रुती पानसे यांचं मेंदूशी मैत्री हे एक पुस्तक आपल्याला वाचायचा आग्रह करीन की आपल्या मेंदूशी मैत्री करून आपण अधिक चांगला माणूस कसं होऊ शकतो.
तर मेंदूचा वापर करायला, विचार करायला, विश्लेषण करायला, समजून घ्यायला, सहन करायला, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांना, त्याच्या स्वभावाला सहन करायला माणसाने शिकलं पाहिजे. आणि हे आपल्याकडे शिकवलं जात नाही. आणि लहानपणापासून हिंसा शिकवली जाते. लहानपणी वडील दारू पिऊन आईला मारत असतील, तर त्या लहान मुलावर हा संस्कार होतो की लग्न का करायचं असतं, तर आपल्याला हक्काचा मारायला एक प्राणी मिळतो म्हणून लग्न करायचं असतं. त्याच्यावर हा संस्कार होतो की ज्याच्याकडे सत्ता संपत्ती प्रतिष्ठा असते त्यांनी सतत दुर्बलांना मारायचं असतं. मग आई जर चिडली तर ती मुलांना मारते. त्याच्यातनंही हा संस्कार होतो की जर चिडलो आपण तर आपला राग व्यक्त करायला आपण कुणाला तरी मारलं पाहिजे. मग भावंडांमध्ये मारामाऱ्या होतात, तर मोठी भावंड लहान भावंडांना मारतात. म्हणजे सबल आणि दुर्बलाला मारलं पाहिजे. हा सतत संस्कार आपल्यामध्ये, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, मेंदूमध्ये हा घातला जातो. हा नसतो. म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा या पद्धतीचे आपण नसतो. आपल्याला हिंसक प्राणी, हिंसक माणूस म्हणून आपल्याला अतिरेकी, दहशतवादी, खुनी, दरोडेखोर या पद्धतीचं घडवलं जातं. निसर्गाचा दुसरा एक नियम आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो. निसर्गाचा दुसरा नियम असा आहे की एक सजातीय प्राणी दुसऱ्या सजातीय प्राण्याला मारत नाही. वाघ हरणाची शिकार करतो, पण वाघ वाघाला कधी मारत नाही. साप उंदीर खातो, उंदराची शिकार करतो, पण साप सापाला कधी चावत नाही. निसर्गामध्ये फक्त माणसामध्ये ही रचना आहे की माणूस दुसऱ्या माणसाला मारतो. हे तुम्ही कुठेही बघणार नाही निसर्गात. दुसरं एक आश्चर्य तुम्हाला असं दिसेल की इतर कुठल्याही प्राण्यामध्ये आणि पक्ष्यांमध्ये जसा सजातीय प्राणी एकमेकांचा जीव घेत नाही, तसं एकमेकांसाठी जीव सुद्धा देत नाही. आत्महत्याही तुम्हाला निसर्गामध्ये कुठे दिसणार नाही. पण माणसांमध्ये प्रेमासाठी, धर्मासाठी, मिशनसाठी, यासाठी, त्यासाठी, जातीसाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी माणसं मरायला सुद्धा तयार असतात. त्यामुळे जसा माणूस माणसाला मारू शकतो, तसाच माणूस माणसासाठी मरू सुद्धा शकतो. तर माणूस माणसाला मारतो हेही निसर्गामध्ये इतर प्राण्यांपेक्षा माणसामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं. आणि जसं मध्ययुगीन कालखंडामध्ये समाज तयार झाले, टोळ्या तयार झाल्या, त्याच्यातनं जाती तयार झाल्या, त्याच्यातनं वर्ण तयार झाले, इतर देशांमध्ये या टोळ्यांमधनं वेगवेगळे पंथ तयार झाले, त्याच्यातनं पुढे धर्म तयार झाले. या सर्वांमध्ये टोळीवाद नावाची संकल्पना उभी राहिली आणि टोळ्यांचे एकमेकांशी संघर्ष व्हायला लागले. 20व्या शतकामध्ये देश, राष्ट्र या संकल्पना पुढे यायला लागल्या. जोसेफ मॅझिनी यांनी राष्ट्राची खूप प्रभावी संकल्पना मांडली, ज्याचा सावरकरांवर खोलवर प्रभाव पडला आणि त्यांनी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे राष्ट्रवादाची एक कल्पना मांडली. टोळीवादाकडनं माणसं सरंजामदारीकडे गेली, गावं तयार झाली आणि 20व्या शतकामध्ये देश आणि राष्ट्र या संकल्पना उभ्या राहिल्या. त्याच्या अगोदर आपण सरंजाम आणि या सर्व समाज व्यवस्थांमध्ये आपल्याला असं दिसतं की ज्याने ज्याने सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न केला त्यापैकी अनेकांनी हिंसेचा मोठ्या प्रमाणावर आश्रय घेतला. दुसऱ्याला पराभूत करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर सैन्य उभं करणं, शस्त्रास्त्र उभी करणं आणि त्याचा वापर करून दुसऱ्याचा पराजय करणं, दुसऱ्याची सत्ता संपत्ती प्रतिष्ठा हस्तगत करणं. आणि म्हणून हा संघर्ष मानवी समाजाचा कित्येक लाख वर्षांचा हा संघर्ष आहे. हा संघर्ष हिंसेचा आहे. आणि या हिंसेचं नॉर्मलायझेशन, या हिंसेचं उदात्तीकरण आणि या हिंसेचं एक आकर्षण सर्वांच्या मनामध्ये घातलं जातं. आता काही दिवसांमध्ये ज्या काही घटना आपल्या समोर घडलेल्या आपल्याला दिसतात, त्या घटनांमध्ये सुद्धा आपल्याला हिंसेचं आकर्षण मोठ्या प्रमाणावर कसं पसरवलं जातं ते आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवेल. आता आपण बघतो की उत्तर प्रदेशमध्ये विकास दुबे नावाच्या एका गुन्हेगाराचं एन्काउंटर केला आणि या निमित्ताने जो गुन्हेगार असतो त्याचा एन्काउंटर केला पाहिजे ही भावना पुन्हा एकदा सर्वांमध्ये खूप खोलवर रुजवली गेली. याचा एक संस्कार केला गेला. विकास दुबे गुन्हेगार होता का, तर निश्चितपणे तो गुन्हेगार होता. त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होते. पण त्याचा एन्काउंटर करणं या निमित्ताने हिंसेचं उदात्तीकरण केलं. त्याच्यावर खटले दाखल करून त्याला न्यायालयीन मार्गाने शिक्षा करण्यासाठी खूप वेळ लागणार हे सगळ्यांनी गृहीत धरलं आणि लोकशाहीला वेळ लागतो
अहिंसा ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि म्हणून झटपट हिंसा केली पाहिजे, हा संस्कार सर्वांच्या मनावर रुजवला गेला. आता या विकास दुबेच्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे, की पुन्हा एकदा आपल्याला कोणीतरी गुन्हेगार आहे असं आपल्यावर बिंबवलं जाईल आणि त्याचे नवीन सरकार आल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 5,000 एन्काउंटर्स ही केली गेलेली आहे. तर एन्काउंटरच्या निमित्ताने हिंसेचं उदात्तीकरण आपण ज्या फिल्म्स बघतो, सिंघम पासून ते दबंग पासून सगळ्या फिल्म्स मध्ये आपण असं बघतो की तो जो हिरो असतो, तो हिरो 50-60 लोकांना मारतो आणि मग तो वाटेल ती हत्यारं वापरून हिंसा करतो आणि या सगळ्या गोष्टींचं एक आकर्षण तरुणांच्या मनामध्ये तयार होतं. लहानपणी मला असं आठवतंय, आपल्यालाही आठवत असेल, की लहानपणापासून आपल्याला हिंसा कशी शिकवली जाते. तर आम्ही जत्रेमध्ये जायचो. तर जत्रेतनं खरेदी करताना आम्हा लहान मुलांसाठी गदा, तलवारी, धनुष्यबाण खरेदी केले जायचे. आणि लहान मुली ज्या होत्या आमच्या गल्लीतल्या, त्या भातुकली खेळायच्या, घर घर खेळायच्या, स्वयंपाक स्वयंपाक खेळायच्या. आणि कोणी काय करावं याचं एक एज्युकेशन या निमित्ताने लहान मुलांना दिलं जातं. आजही आपण बघतो की स्मार्टफोन जो आला त्यांनी एक मोठं बदल घडवलेला समाजामध्ये, खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण त्याचबरोबर स्मार्टफोनच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर व्हायलन्स सुद्धा शिकवला जातो आहे. या स्मार्टफोनचा वापर करून पबजी सारखे गेम्स खेळले जातात, ज्याच्यामध्ये नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना सुद्धा आपण घडलेल्या बघतो आहोत. या सर्व घटना आपण बघितल्या तर या सर्व घटनांमध्ये आपल्याला दिसतं की समाजामध्ये हिंसा असू नये असं मानणाऱ्या लोकांना सतत बाजूला करण्याची एक प्रक्रिया सतत सुरू असते. म्हणून आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यांना हे पटलेलं आहे की थोडा वेळ लागत असेल तरी आपण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ही हिंसा नाही आणि अहिंसक आणि लोकशाही मार्गाने आपण आपले प्रश्न सोडवले पाहिजे, हे जर आपल्याला कन्व्हिन्स झालेलं असेल तर हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण जे मिशन गेले अनेक वर्ष हे मिशन चालू आहे, म्हणजे भारतामध्ये अहिंसेचा विचार पोहोचवण्याचं काम, जगामध्ये पोहोचवण्याचं काम भारताने खूप पुढाकार घेऊन केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांचा मला उल्लेख करावासा वाटेल. त्यातही प्रामुख्याने गौतम बुद्धांनी जी शिकवण दिली अहिंसेची, त्याचा इतका प्रभाव पडला जगावर की जगातल्या अनेक देशांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्म हा त्यावेळचा त्या काळातला सर्वात वैज्ञानिक, सर्वात त्यातल्या त्यात सर्वात रॅशनल विचार करणारा धर्म म्हणून अनेक ठिकाणी, आणि त्याच्यातली जी शांतता, त्याच्यातल्या ज्या अहिंसेचा आग्रह, हे सगळं जे बुद्धांनी सांगितलं त्याचा खूप मोठा प्रभाव आपण बघतो की आशियातल्या अनेक देशांनी आपण असं बघतो की बौद्ध धर्माचा स्वीकार केला. सम्राट अशोकानी खूप व्हायलन्स घडल्यानंतर त्याच्याकडनं अहिंसेचा स्वीकार केला आणि त्यांनी त्याचे अनेक शिष्य जगभरात पाठवले. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. महावीरांचा उल्लेख या निमित्ताने मला खूप महत्वाचा वाटतो, कारण महावीरांनी संकल्प हिंसा सांगितली. जी संकल्प हिंसा जर आपण टाळली तर आपल्या आयुष्यामध्ये अहिंसा जास्त प्रमाणावर पसरू शकते. जी संकल्प हिंसा विविध माध्यमातनं आपल्या मेंदूमध्ये पसरवली जाते. म्हणजे मी उल्लेख केला आपल्याला की एखाद्याला आपल्याला पराभूत करायचं असेल तर त्याच्या विरुद्ध संकल्प करून हिंसा केली जाते, ऑर्गनाइज्ड क्राईम केला जातो. हे फक्त माणसांमध्ये घडतं. याच्यामध्ये डावपेच करणे, कट रचणे, शिव्या देणे, टोमणा मारणे, या सगळ्या शिव्यांमध्ये प्रचंड हिंसा असते. शिव्यांचे जर आपण अर्थ काढले तर तुझ्या समुदायातल्या स्त्रीवर मी बलात्कार करीन, असं त्या शिवीचा साधारणपणे अर्थ असतो. तर शिव्या, सर्व शिव्या प्रामुख्याने या हिंसेचं समर्थन करणाऱ्या आणि त्याही महिलांवर बलात्कार, महिलांवर हिंसाचार अशा अर्थाच्या सर्व शिव्या असतात. काही शेवटचे मुद्दे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो, मग आपण काही चर्चा करू. आणि कारण मी खूप लांबलचक बोललो तर ते बोरिंग होऊ शकतं. बलात्काराचा एक महत्वाचा संदर्भ मला या निमित्ताने बलात्कारासंदर्भात सुद्धा आपल्याला सांगायचं आहे की बलात्कार ही हिंसेमधली अत्यंत विकृत अशा पद्धतीची हिंसा आहे. बलात्कार म्हणजे स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्याशी संभोग करणं, तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करणं. हे सुद्धा मला आपल्याला हे सांगायचं आहे की निसर्गामध्ये अशी रचना नाही. मानव प्राणी सोडला की इतर सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला असं दिसतं
की मेटिंग आणि या सर्व निसर्गाच्या अवस्थांमध्ये आपल्याला असं दिसतं की प्रत्येक प्राणी आणि पक्ष्यांमध्ये मेल आणि फिमेल मध्ये मेल हा फिमेलच्या समोर झुकतो आणि सांगतो की मी जर योग्य वाटत असेल तर माझा तू स्वीकार कर. आणि फिमेलकडे निवडीचा अधिकार असतो की कुठल्या मेल सोबत मला संबंध ठेवायचे, मला नातं ठेवायचंय. तर हा पूर्ण अधिकार हा निसर्गामध्ये आपल्याला असं दिसतं की फिमेल्सकडे असतो. सिंहाचा आपण खूप गौरव करतो. सिंह हा जंगलाचा राजा, वाघ जंगलाचा राजा असतो. तर सिंहामध्ये जी मादी सिंहीण असते ती प्रामुख्याने शिकार करते, सगळं आणते. हा जो नर सिंह असतो हा खूप आरामामध्ये जगत असतो आणि ती सिंहीण ठरवत असते कुठल्या सोबत मला राहायचंय. तर निसर्गामध्ये सुद्धा बलात्काराची परंपरा किंवा बलात्काराचं मूल्य नाही. हे फक्त मानवी समाजात येते. इतिहासामध्ये आपल्याला दिसतं की टोळी युद्धांमध्ये सुद्धा स्त्रियांवर बलात्कार, स्त्रियांवर हिंसाचार करून त्या समुदायावर दहशत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून आजही आपण असं बघतो की दंगलींमध्ये आणि जिथे जिथे हिंसाचार होतात तिथे बलात्कार सुद्धा केले जातात. आणि याचा प्रमुख म्हणजे मुख्य याचा उद्देश असा आहे की स्त्रीला आपण माणूस मानत नाही, स्त्रीला वस्तू मानतो. महात्मा गांधींना एकदा एकाने विचारलं होतं की तुमची हिंसेची व्याख्या काय? व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ व्हायलन्स? तर गांधीजींनी सांगितलं होतं प्रॉपर्टी इज व्हायलन्स. गरजेपेक्षा अधिक गोष्टींचा संग्रह करणे म्हणजे हिंसा आहे. स्त्रीला जेव्हा आपण वस्तू मानतो तेव्हा एखादी मुलगी आपल्याला आवडत असेल, एखादी तरुणी आपल्याला आवडत असेल, आपण तिला प्रपोज केलं आणि ती नाही म्हटली, तर मला आवडणाऱ्या वस्तूनी मला नाही म्हणायचं नसतं, कारण मी तिचा स्वामी आहे. तर ती माझी होणार नसेल तर ती कोणाचीच होणार नाही. म्हणून एकतर्फी प्रेमातनं बळी, खून केले जातात, ऍसिड फेकलं जातं. दीपिका पदुकोणचा एक खूप चांगली फिल्म आता येऊन गेली या विषयावरची, एकतर्फी प्रेमावरच्या, ऍसिड हल्ल्याच्या विषयावरची खूप चांगली फिल्म येऊन गेली. तर विनयभंग असेल, एकतर्फी प्रेमातनं हल्ले असतील किंवा बलात्कार असेल, समोरच्या समुदायाला बदनाम करायचं असेल तर त्या समुदायातल्या महिलांवर अत्याचार करणं हे शस्त्रासारखं वापरलं जातं आणि म्हणून शिव्या सुद्धा याच प्रकारच्या दिल्या जातात. तर मी खूप बोललेलो आहे. अनेक गोष्टी अजून मला बोलायच्या आहेत. त्याच्यातल्या अनेक गोष्टी आपल्यालाही माहिती आहेत, पण त्याचा आपण जाणीवपूर्वक जर विचार करत राहिलो तर या हिंसा आणि अहिंसेच्या विषयातले अनेक संदर्भ आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आपण जेव्हा अहिंसक होतो, आपण जेव्हा नॉन व्हायलन्स अहिंसेचा आयुष्याचं मूल्य म्हणून स्वीकार करतो. माझा दावा आहे असा, मी जेव्हा अहिंसेचा स्वीकार केला तेव्हा माझ्या आयुष्यातले 50% प्रश्न सुटले, आपोआप सुटतात. जेव्हा तुम्ही अहिंसक होता तेव्हा तुमच्या वागण्या बोलण्यावर परिणाम होतो. तुम्ही अधिक चांगले माणूस होता, तुमचं वर्तन सुधारतं, तुम्हाला अधिक चांगले मित्र मिळतात, तुमचा व्यक्तिमत्व विकास होतो, तुमचा नेतृत्व विकास होतो, सर्व बाजूनी तुमचा विकास होतो. म्हणून अहिंसक होण्यामध्ये प्रचंड विकास सामावलेला आहे. म्हणून जी माणसं जगामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत, महामानव ज्यांना म्हटलं जातं, त्यापैकी अनेक महामानव यांनी अहिंसेचा विचार मांडलेला आहे. येशू ख्रिस्तापासून ते आपण ज्यांचा उल्लेख केला, महावीर, बुद्ध आणि गांधी पर्यंत. जे ट्रेनिंग आम्ही घेतोय युवक क्रांती दलाच्या माध्यमातून, महाविद्यालयांमध्ये, संस्थांमध्ये तरुणांचे ट्रेनिंग्स घेतो आणि या ट्रेनिंगमध्ये अहिंसेचं प्रशिक्षण देतो. आणि अहिंसेचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे याच्यासाठी, कारण हिंसा इतकी मोठ्या प्रमाणावर आपल्या आजूबाजूला सतत आपल्याला हिंसेचा संस्कार आपल्यावर होत असतो. काही दहशतवादी संघटनांचा या निमित्ताने मी आपल्यासमोर उल्लेख करतो. यामध्ये धर्म आणि हिंसा हा एक मुद्दा, हा एक पॉइंट मला आपल्यासमोर मांडायचा आहे. जेव्हा हिंसेचं उदात्तीकरण केलं जातं, जेव्हा हिंसा खूप चांगली आहे आणि जो हिंसा करू शकतो तोच श्रेष्ठ आहे हे ठसवायचं असतं, तेव्हा धर्माचा आधार घेतला जातो. धर्मामध्ये मूलतः जे धर्म तयार झाले, जे पंथ तयार झाले, त्या धर्मांमध्ये आणि पंथांमध्ये माणसाला माणसाशी जोडण्याचे अनेक विचार सांगितले गेले. पण त्या धर्माची जी इंटरप्रिटेशन्स केली गेली, त्या धर्माचे जे अर्थ सांगितले गेले, त्याचा सत्ता संपत्ती प्रतिष्ठेसाठी वापर करायला सुरुवात जेव्हा आपण करायला लागलो, तेव्हा धर्माच्या नावाने मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली. पॅलेस्टाईन
आणि इस्रायल यांचा संघर्ष आपण सतत बघत असतो, वाचत असतो, ऐकत असतो. या शहरामध्ये, जेरुसलेम शहरामध्ये आधी ज्यू धर्म होता. या ज्यू धर्माच्या संदर्भात खूप गोष्टी, अन्याय, अत्याचार याचं दर्शन झाल्यानंतर येशू ख्रिस्तानी जो संदेश सांगितला तो अनुयायांनी मानला आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्म जन्माला आला. आणि त्याच शहरामध्ये काही कालखंडानंतर हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जो संदेश दिला त्या संदेशाचा स्वीकार करून इस्लामची स्थापना झाली. ज्यू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल किंवा इस्लाम असेल, हे धर्मग्रंथांशी संबंधित आहेत. आणि या धर्मग्रंथांमध्ये माणसाला माणसाशी जोडणारे मानवतावादी अनेक मूल्य सांगितले गेले. भारतामध्ये सुद्धा आपण ज्याला धर्म म्हणतो ते वास्तविक तसे धर्म त्याला ज्यू, ख्रिश्चन किंवा इस्लाम प्रमाणे त्याला धर्म म्हणता येत नाही. भारतामध्ये साधारणपणे पंथ आणि संप्रदाय आहे आणि त्याची संख्या किमान 4,500 ते 5,000 अशी त्याची संख्या आहे. वारकरी संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे, त्याचबरोबर आजही आपण अनेक संप्रदाय, पंथ बघतो आणि या संप्रदायांचा मोठ्या प्रमाणावर लोकांवर प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. तर हे जे सगळे संप्रदाय, हे पंथ, हे धर्म किंवा आता आपण ज्या संघटना बघतो, म्हणजे युवक क्रांती दल असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, वेगवेगळ्या संघटना असतील, या सर्वांचा उद्देश माणसाला एकमेकांशी जोडणं, माणसांचं एकमेकांमधलं असलेलं अंतर कमी करणं, हे संघटनांचं मुख्य उद्दिष्ट असतं. पण या संघटनांच्या मुख्य उद्दिष्टांना जर फारकत दिली काही लोकांनी तर ते चुकीचा अर्थ सांगून हिंसा घडवतात. म्हणून आज सुद्धा ज्या एका शहरामध्ये, जेरुसलेम या एका शहरामध्ये हे 3 धर्म तयार झाले, त्या 3 धर्मांच्या काही अनुयायांनी 3 देश तयार केले आणि त्याचा संपूर्ण जगामध्ये आपल्याला असं बघतो की हिंसेचा इतिहास आहे. सर्व ख्रिश्चन धर्माचे लोक हिंसक नसतात, सर्व मुसलमान हिंसक नसतात, सर्व हिंदू सुद्धा हिंसक नसतात. धर्माचा आणि हिंसेचा संदर्भ हा फक्त 5% लोकांपुरता मर्यादित असतो. प्रत्येक धर्मामध्ये 90% लोक हे धर्माचा, त्यांच्या जीवनाच्या गरजेप्रमाणे धर्माचं आचरण करतात. 5% धर्माच्या नैतिक मूल्यांचं खूप मानवतावादी पद्धतीने आचरण करतात. ते संत, सज्जन लोक असतात. पण 5% लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्ता संपत्ती प्रतिष्ठेसाठी आणि राजकारणासाठी, डावपेचांसाठी हिंसेचा आश्रय घेतात आणि मग मोठ्या प्रमाणावर धर्माचा हिंसेसाठी वापर केला जातो. आणि आपल्याला असं दिसतं की क्रुसेड, जिहाद किंवा हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंसा, या सर्व घटनांमध्ये धर्माचा वापर केलेला दिसतो. प्रत्यक्ष धर्माची स्थापना ही हिंसा करण्यासाठी झालेली नाही. कारण प्रामुख्याने जे धर्मसंस्थापक या जगामध्ये होऊन गेले त्यापैकी बहुतेक सर्व धर्मसंस्थापक हे मानवतावादी, अहिंसक आणि माणसाला माणसाशी जोडण्याच्या विचारांना प्राधान्य देणारे असे धर्मसंस्थापक आपल्याला दिसतात. म्हणजे येशू ख्रिस्त, हजरत मोहम्मद पैगंबर असतील, ज्यू धर्माचे संस्थापक असतील किंवा भारतातल्या विविध संप्रदायांचे, वारकरी संप्रदाय आपल्याला याच्यासाठी अत्यंत उत्तम उदाहरण आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी ही अतिशय गौरवाची, अभिमानाची आणि जगभरातल्या लोकांसाठी अभ्यासाची गोष्ट आहे. ती म्हणजे वारकरी संप्रदाय. अहिंसेचा इतका उत्तम आविष्कार वारकरी संप्रदायासारखा जगामध्ये आपल्याला दिसणार नाही. आज कोरोनाच्या निमित्ताने जे संकट उभं राहिलेलं आहे त्यामध्ये वारी या वर्षीची खंडित झालेली, पण दरवर्षी जी वारी निघते त्यामध्ये 10 ते 15 लाख लोक पंढरपूरला पायी चालत जातात. आणि पोलिसांवर असणारा ताण आपण बघतो. आता कोरोनाच्या काळात पोलीस फार थकून गेलेले आहेत. अनेक पोलिसांना सुद्धा कोरोनाने मृत्यू झालेला आहे त्यांचा. पण कितीही मोठे सण असो, कितीही मोठे उत्सव असतो, पोलिसांना 24 तास ड्युटी असते, पण पोलीस सगळ्यात जास्त आनंदी, समाधानी आणि रिलॅक्स्ड, जसं आपण म्हणू शकतो की रिलॅक्स असतात पोलीस, ते वारीमध्ये.
तर महाराष्ट्राने वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने अहिंसेचा एक खूप उत्तम आविष्कार केलेला दिसतो. वारीमध्ये एकमेकांना धक्का लागला तर भांडणं होत नाही. धक्का लागला तर एकमेकांना माऊली म्हटलं जातं. आणि माऊली हे कुठल्याही जातीचा माणूस कुठल्याही जातीला म्हणतो, कुठल्याही धर्माचा माणूस कुठल्याही धर्माला माऊली म्हणतो. स्त्री पुरुषाला माऊली म्हणते, पुरुष स्त्रीला माऊली म्हणतो. म्हातारा माणूस लहान मुलाला माऊली म्हणतो, लहान माणूस म्हाताऱ्या माणसाला माऊली म्हणतो. तर हे शोधून काढलेले आहे आपल्याकडे लोकांनी. मात्र आपल्याला असं दिसतं की काही लोक हिंसेचा आश्रय घेऊन मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करतात आणि जगभरामध्ये दहशतवादी हल्ले होतात. आत्ताही आपण असं बघतो की अल कायदा संघटनेने केलेला अमेरिकेवरचा हल्ला असेल, भारतामध्ये वेगवेगळ्या झालेल्या दंगली असतील, या सर्व दंगलींमध्ये धर्माच्या नावाने हिंसेचा विचार मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला गेलेला आहे. आता हे जे 2018 पासूनचं 2020 पर्यंतचं वर्ष आहे, 2018 ते 2019, हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं 150वं जयंती वर्ष म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरं केलं जात आहे. महात्मा गांधींचा जो जन्मदिवस आहे, जयंती आहे, ही जगामध्ये जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. महात्मा गांधींनी बुद्ध आणि महावीराच्या अहिंसेच्या विचाराचा राजकीय मार्ग म्हणून त्याचा उपयोग केला आणि अहिंसेचा एक उत्तम आविष्कार म्हणून दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना सत्याग्रह हा एक मार्ग सापडला, ज्या मार्गाने त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांना, भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून दिले, तिथे अनेक लढे यशस्वी केले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना या लढ्याचे सेनापती म्हणून महात्मा गांधींनी सत्याग्रही मार्गाचा वापर केला. आणि सत्याग्रह हे अहिंसेचा अत्यंत उत्कट असा आविष्कार आहे. आणि म्हणून युवक क्रांती दलामध्ये आम्ही ही अट घातलेली आहे की ज्याला ज्याला युक्रांती व्हायचं असेल त्याला अहिंसेचं मूल्य स्वीकारावं लागेल. आणि ही अहिंसा आक्रमक अहिंसा आहे, मिलिटंट नॉन व्हायलन्स म्हणजेच सत्याग्रह. म्हणून आजपर्यंत आम्ही सत्याग्रही मार्गाने हजारो प्रश्न सोडवलेले आहेत. किमान 1 लाख लोकांच्या आयुष्यामध्ये युवक क्रांती दलाने बदल केलेले आहेत. तर जेव्हापासून मी काम करायला लागलो युक्रांमध्ये, तेव्हापासून मी आक्रमक अहिंसेने, सत्याग्रही मार्गाने अहिंसेचा प्रत्यक्षात मी वापर केलेला आहे. मी आज या निमित्ताने आपल्याला व्याख्यान दिलंय, पण फक्त व्याख्यान देणं हा माझा उद्देश नाही. माझ्या आयुष्यात जे बदल झाले ते तुमच्याशी शेअर करणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे असं मी मानतो. कारण अहिंसा स्वीकारल्याने जसं जसं मी अहिंसक होत गेलो तसं तसं माझ्या आयुष्यातले वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील, सामाजिक असतील, ते प्रश्न सुटत गेले. माझं वागणं बोलणं सुधारलं, माझं वर्तन सुधारलं, मला अनेक चांगले मित्र मिळाले, माझी मित्र परिवाराची जी कक्षा आहे ती रुंदावली, सर्व जाती धर्माचे लोक माझे मित्र. तर महावीरांनी सांगितलेली अहिंसा, बुद्धाने सांगितलेली अहिंसा आणि त्यामध्ये गांधींनी सत्याग्रही मार्गाने त्याचा एक उत्तम आविष्कार आपल्या सगळ्यांना घालून दिलेला आहे. तर मला आपल्याला हे नम्रपणे सांगायचं आहे की जगभरामध्ये ज्या दहशतवादी संघटना आहेत, त्या दहशतवादी संघटना 18 ते 35 वयोगटातल्या तरुणांचा हिंसेसाठी वापर करून घेतात. त्यासाठी त्यांना ट्रेनिंग देतात. म्हणून प्रत्येक दहशतवादी संघटना वेगवेगळ्या मुखवट्यांनी वावरत असते समाजामध्ये. आपल्याला कळत नाही की हे दहशतवादी आहेत, पण ते असतात. मग ते सर्च करत असतात, सर्वे घेत असतात आणि कोण माणसं निराश आहेत, कोण माणसं खचलेली आहेत, त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढून, त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांना आत्मघातकी, त्यांना ह्युमन रोबो म्हणून त्यांच्याकडनं हिंसा, अशा पद्धतीने या दहशतवादी संघटना प्रशिक्षण देऊन हिंसा करून देण्याचं काम करत असतात. याला कुठलाही धर्म अपवाद नाही. मात्र जगातल्या सर्व दहशतवादी संघटना मुस्लिम आहेत हाही एक आपल्या मनामध्ये गैरसमज आहे. कारण जसा हिंसेचा प्रचार प्रसार केला जातो तसा इस्लामोफोबिया नावाच्या एक रोगाचा सुद्धा प्रचार प्रसार केला जातो. तो कोरोनापेक्षा डेंजर रोग आहे.
तर प्रत्येक मुसलमान दहशतवादी असतो असं आपल्या मनावर जे बिंबवलं जातं, तर ते आपण डोक्यातनं काढून टाकण्याचा शास्त्रीय पद्धतीने विचार करून ते काढून टाकलं पाहिजे. कारण प्रत्येक धर्माच्या नावाने हिंसाचार झालेला आहे. तो फक्त काही मुस्लिम समाजातल्या लोकांनी केलेला नाही. आणि मुसलमानांमध्ये सुद्धा 95% लोक, 95% मुसलमान हे शांतताप्रिय आणि अहिंसेच्या बाजूने आहे. मात्र काही दहशतवादी संघटना इस्लामच्या नावाने जिहादी आणि आत्मघाती पथकं तयार करतात. त्याच्याबद्दल अधिक तुम्हाला विस्ताराने सांगायची गरज नाही. अल कायदा, तालिबान, आता आलेलं इसिस, यांचं हे सांगतात आपल्याला इस्लामिक स्टेट घडवायचं, तयार करायचं आणि राष्ट्र स्थापन करणं हा प्रत्येक दहशतवादी संघटनेचा अजेंडा आहे असं आपल्याला दिसतं. तर इतिहासाने हे सिद्ध केलेलं आहे. भारत आणि पाकिस्तानचा इतिहास बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की धर्माच्या नावाने, धर्माच्या आधारावर कुठलाही राष्ट्र हे विकास त्याचा होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक देश हा सेक्युलर, धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. म्हणून भारत हा जो धर्मनिरपेक्ष झाला याचं श्रेय भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला जातं. कारण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले जे नायक होते त्यामध्ये गांधी होते. गांधी म्हणायचे मी सनातनी हिंदू आहे, पण माझा भारत धर्मनिरपेक्ष झाला पाहिजे. मौलाना अबुल कलाम आझाद म्हणायचे मी कट्टर मुस्लिम आहे, माझं जे कुराणावरचं विवेचन आहे ते जगभरामध्ये मान्यता प्राप्त आहे, पण मला माझा भारत हा सेक्युलर पाहिजे. आणि धर्म आणि देव नाकारणारा, नास्तिक स्वतःला म्हणून घेणारा भगतसिंग, जो आपला सगळ्यांचा हिरो आहे, भगतसिंग म्हणायचा की माझा भारत हा सेक्युलर असला पाहिजे. त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये सावरकर आणि जिना या दोघांनी धर्मराष्ट्राची कल्पना मांडली आणि पाकिस्तानची कल्पना जिनांनी आणि हिंदू राष्ट्राची कल्पना सावरकरांनी मांडली आणि त्यावर आधारित अनेक संघटना स्थापन झाल्या. त्या संघटनांनी हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि पाकिस्तानच्या विचारांनी प्रभावित झालेल्या, जिनांच्या आदेशांनी प्रेरित झालेल्या काही मुस्लिम तरुणांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी अनेक दंगली केल्या आणि त्या दंगलींनंतर भारताची फाळणी झाली, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जगभरामध्ये सर्व दहशतवादी संघटना या धर्मराष्ट्र आणि धर्माचा वापर करून हिंसा घडवून आणतात. त्यामध्ये अनेक घटना आपल्याला घडताना दिसतात. पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या सीमेवर हे सतत दहशतवादी हल्ले होत असतात. एक घटना या निमित्ताने मला आपल्याला सांगायची आहे की एक 13-14 वर्षाचा मुलगा, त्याला असं ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्याच्या शरीराला बॉम्ब लावले गेले आणि तो आत्मघाती पथकामध्ये त्याला पाठवलं गेलं आणि तो सीमेवर गेला आणि त्याचा स्फोट घडवून तिथल्या सैनिकांना मारण्याचा प्लॅन होता. तो त्या बॉर्डरवर गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये हे लक्षात आलं की मी मरणार आहे. माणसाला अस्तित्व प्रेरणा खूप मजबूत असते, माणसाची अस्तित्व प्रेरणा. तर त्याला हे जेव्हा लक्षात आलं की मी मरणार आहे, तेव्हा त्यांनी ओरडून सांगितलं मला मरायचं नाहीये. त्यांनी खुणांवरून, इशाऱ्यांवरून सांगितलं मला मरायचं नाहीये. बॉर्डरवरच्या सैनिकांनी बॉम्बरोधक पथक बोलवलं आणि त्याचे बॉम्ब डिफ्यूज केले आणि मग त्याची सुटका केली. तर ज्या माणसांवर हिंसेचा प्रभाव असतो ती माणसं त्याच्यातनं बाहेर पण पडू शकतात. तर जी माणसं हिंसेच्या प्रभावाखाली आहेत त्यांच्याशी सतत संवाद केला पाहिजे. दुसरं उदाहरण, मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला, कसाब आणि त्याचे 10 दहशतवादी, 10 जणांची टीम त्यांनी हल्ला केला. कसाबची जर स्टोरी आपण वाचली असेल, त्याचा खटला चालला तेव्हा त्याची सगळी स्टोरी आपल्याला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळालेली असेल. कसाब असं सांगतो की तो अत्यंत गरीब घरातला होता आणि त्याला खायला दिलं, कपडे दिले आणि त्याला दहशतवादी संघटनांनी ट्रेनिंग दिलं. या ट्रेनिंगमध्ये त्याला गुजरात दंगलीमध्ये मुस्लिमांवर झालेले अत्याचार दाखवले गेले आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा बदला घेण्यासाठी तुम्हाला दहशतवादी हल्ला करायचा. आता याच्यामध्ये अर्थकारण सुद्धा असतं. मग ही जी गरीब घराची पार्श्वभूमी आहे ती जेव्हा कसाबने सांगितली तेव्हा तुझे सगळे प्रश्न आम्ही सोडवू, तुझ्या घरामध्ये कुणाचं लग्न बहिणीचं करायचं असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, महिन्याला एवढे पैसे तुझ्या घरी पोहोचले जातील, तू जर मेलास तर तुला स्वर्ग मिळेल. आणि मग स्वर्गाची एक कल्पना कसाबला सांगितली जाते की तू स्वर्गामध्ये गेलास तर तुला हूर मिळतील, अप्सरा मिळतील, तू सांगतील ती अप्सरा तुझ्याशी संबंध ठेवायला तयार असेल.
हेच हिंदू राष्ट्राची कल्पना मांडणाऱ्या लोकांना सांगितलं जातं, तू जर हिंदू राष्ट्रासाठी मेलास, जे गोडसेला सांगितलं गेलं, जे बाबरी मशिदीवर हल्ला करणाऱ्या लोकांना सांगितलं गेलं, जे गुजरात दंगलीमध्ये वापरल्या गेलेल्या तरुणांना सांगितलं गेलं, या सगळ्यांच्या दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी होण्याच्या ज्या इतिहासाच्या कहाण्या आपण बघितल्या, तर असं दिसतं की यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार आहे, आर्थिक बाजू सांभाळली जाते. त्याला असं सांगितलं जातं, तू जर मेलास तर तुला स्वर्ग मिळेल, स्वर्गामध्ये या गोष्टी मिळतील. आता हे फक्त धर्माच्या नावाने होतं असं नाही, हे वंशाच्या नावाने होतं. जे आता आपण बघतोय की कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सुद्धा पोलिसांनी अतिशय निर्दयपणे एका आफ्रिकन माणसाला अमेरिकेमध्ये मारलं आणि त्यानंतर त्याच्या विरोधामध्ये मोठा उठाव झाला. वंशाच्या नावाने अमेरिका आणि इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होतो. भारतामध्ये जातीच्या नावावर मोठा हिंसाचार होतो. आता कोल्हापूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा कार्यक्रम आयोजित केलाय. कोल्हापूरमध्येच जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. एका आंतरजातीय लग्न केलेल्या जोडप्याचा निर्घुण खून कोल्हापूरमध्ये केला गेला होता आणि त्याचं खूप उदात्तीकरण केलं गेलं. ज्या भावांनी, म्हणजे बहिणीच्या भावांनी बहिणीचा आणि बहिणीच्या नवऱ्याचा खून केला कोल्हापूरमध्ये आणि त्याचं खूप उदात्तीकरण केलं जातं. ऑनर किलिंगच्या घटना आपण बघतो. यामध्ये तरुणांचा खूप पद्धतशीरपणे वापर केला जातो. जे तरुण हिंसा करतात त्यांना मग जातीचे नायक म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि मग हे तरुण सतत आपल्या जातीसाठी, ते म्हणतात जातीसाठी माती खायला तयार असतात, जातीसाठी मरायला तयार असतात. त्यांचे सत्कार केले जातात, त्यांचे गौरव केले जातात आणि ते उदात्तीकरण आपल्याकडे घडताना आपल्याला दिसतं. जातीच्या नावावरून प्रचंड हिंसाचार होतो. जातीवरून हिंसाचार घडण्याच्या घटना आता आपण मध्य प्रदेश मधली गुना मधली घटना बघतोय. सगळेजण सुन्न झाले ती घटना बघून, पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये सतत घडतात. एलांजी पासून ते अहमदनगरमध्ये तर मागणी होते की हा जिल्हा जातीय अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करा. इतक्या मोठ्या प्रमाणावर खरडा असेल आणि इतर अनेक ठिकाणी जातीच्या नावाने हिंसाचार हा होतो. तर तरुणांना भडकवण्याचं हे जे काम केलं जातं, यासाठी ट्रेनिंगचा खूप मोठा वापर केला जातो. म्हणून माझा शेवटचा मुद्दा असा आहे की तरुणांचा आणि हिंसेचा संबंध हा प्रशिक्षणाशी, प्रचाराशी निगडीत आहे. ज्या ज्या दहशतवादी संघटना असतात त्या हिंसेचा वापर करून तरुणांना दहशतवादी बनवतात आणि हे बनण्याचं वय जे असतं ते साधारणपणे 18 ते 23 वयोगट हे फार प्रमुख वयोगट त्याच्यामध्ये मानला जातो. त्यामुळे युवक क्रांती दलाच्या संघटनात्मक कार्यामध्ये आम्ही रोज हा विचार करतो की रोज आपल्याकडे 18 ते 23 वयोगटातले तरुण हे भरती झाले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये अहिंसेचा विचार आपण रुजवला पाहिजे. कारण सर्व दहशतवादी संघटनांमध्ये 18 ते 23 वयोगटातल्या तरुणांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. माझा शेवटचा मुद्दा असा आहे की जर दहशतवादी संघटना अतिशय कमिटमेंटनी, अतिशय चिकाटीने तरुणांना दहशतवादी बनवण्याचं प्रशिक्षण देतात, तर आपण सर्वांनी तरुणांपर्यंत हा अहिंसेचा विचार पोहोचवण्यासाठी दहशतवादी संघटनांपेक्षा जास्त सक्रिय होऊन आपण काम करायला पाहिजे. आणि माझा असा दावा आहे की समाजामध्ये 90% लोक आपल्या बाजूने आहेत. आपण जर योग्य पद्धतीने काम केलं तर समाजामध्ये या पद्धतीच्या हिंसाचार कधी होणार नाही. माझा असा दावा आहे. मी जेव्हा जेव्हा आंदोलनं केली आहेत, सत्याग्रही आंदोलनं केली आहेत, अनेक ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत, खूप तणावाची परिस्थिती असताना काम केलेलं आहे, हिंसाचार होईल याची शक्यता असताना काम केलेलं आहे. मात्र जेव्हा आपण नियोजन पद्धतीने काम करतो तेव्हा आपण दंगली, हिंसाचार थांबवू शकतो. म्हणून गांधी भवन जी पुण्यातली संस्था आहे, या संस्थेच्या वतीने आम्ही एक शांती दल स्थापन केलेलं आहे. जे गांधीजींचं स्वप्न होतं की स्वातंत्र्य मिळालं तरी गांधीजी हिंसाचाराच्या विरोधामध्ये दंगली थांबवत होते नौखालीमध्ये, आणि त्यांना वन मॅन आर्मी असं म्हटलं होतं माउंटबॅटन. स्वातंत्र्य मिळालं पण गांधीजी नौखालीमध्ये जिथे हिंदू मुसलमानांना मारतील तिथे हिंदू गल्ल्यांमध्ये जाऊन राहत होते, जिथे मुसलमान हिंदूंना मारतील तिथे मुसलमान वस्त्यांमध्ये जाऊन राहत होते. गांधीजींवर अनेक हल्ले झाले, त्यांना मारण्याचे 6 वेळा प्रयत्न झाले, पण गांधीजींनी अहिंसेचं व्रत कधी सोडलं नाही. आणि त्यांना माहिती होतं नथुराम गोडसेनेच 3 वेळा त्यांच्यावर हल्ला केलेला होता. एक ना एक दिवस आपण मारले जाणार आहोत हेही गांधीजींना माहिती होतं, पण गांधीजींनी त्यांचं मिशन सोडलं नाही.
म्हणून गांधीजी हे कट्टर अहिंसक होते. कट्टर अहिंसक म्हणजे अहिंसेसाठी त्यांनी स्वतःचा जीव पणाला लावला. आणि डॉक्टर दाभोळकर यांनी सुद्धा, त्यांना माहिती होतं, अनेकदा त्यांना धमक्या आलेल्या होत्या, अनेकदा अनेकदा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणी कोणी हे सगळे प्रकार केलेले, पण डॉक्टर दाभोळकरांनी त्यांचं मिशन नाही सोडलं. तर आपण सर्वांनी अधिक संघटितपणे हा विचार मांडायची गरज आहे. आपण सर्वांनी हे समजून घ्यायची गरज आहे की माणूस, आपण सर्वजण मूलतः, म्हणजे मशीनच्या भाषेत बोलायचं तर बाय डिफॉल्ट आपलं सॉफ्टवेअर जे आहे मेंदूचं, यामध्ये आपण अहिंसकच आहोत. निसर्गाने आपल्याला अहिंसक प्राणी म्हणून जन्माला घातलंय. आपण संस्कृती, समाज, कुटुंब यामध्ये हिंसा आपल्यामध्ये येत 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 आपण हिंसक बनत जातो. जर माणूस हिंसक होऊ शकतो तर माणसं अहिंसक सुद्धा होऊ शकतात. आणि जग अहिंसेच्या बाजूने आहे. जगामध्ये आता अणुबॉम्ब नंतर अहिंसेचा विचार अधिक मान्यता प्राप्त आहे, कारण अणुबॉम्ब हे सगळ्यात विकृत हत्यार आहे असं मानलं जातं. आता कोरोनाच्या काळामध्ये काही जण असं म्हणतायत की दुसऱ्या देशाचा नाश करायला एक व्हायरस सोडला गेलेला आहे. हे जर खरं असेल तर ते अणुबॉम्बच्या पुढचं विकृत हत्यार आहे. अशा प्रकारचा व्हायरस तयार करून तो सोडणं, तर ही विकृती आहे. माणसाने किती घाबरावं याला काही सीमा नाही. आणि याचं उत्तर अहिंसा आहे, याचं उत्तर महावीर आहे, याचं उत्तर बुद्ध आहे, याचं उत्तर गांधी आहे, याचं उत्तर वारकरी संप्रदाय आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद अमंगळ असं म्हणणारा वारकरी संप्रदाय असेल, किंवा वैष्णव जनतो तेणे कहिये पीड पराई जाणे रे असं म्हणणारा गांधीजींचा वैष्णव संप्रदाय असेल. आपण या सर्व संप्रदायांचं, धर्मांचं, त्याच्यातल्या अहिंसक तत्वांचं आणि समाजामध्ये जे जे लोक अहिंसा लोकशाही मार्गाने काम करतात, या सर्व लोकांना जोडण्याचं काम करूया. सगळा समाज आपला आहे, सगळा समाज आपल्या बाजूने उभं राहील जर आपण अधिक संघटितपणे हा विचार पेरला. आम्ही जे युक्रांच्या माध्यमातून सत्याग्रही आंदोलनं करतो, ट्रेनिंग्स घेतो, कार्यक्रम घेतो, अनेक तरुण वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांमधले आम्ही युक्रांमध्ये आणून त्यांचं अहिंसक कार्यकर्त्यांमध्ये रूपांतर केलं. मी स्वतः सुद्धा, माझा प्रवास सुद्धा हिंसेचा आकर्षण असलेला एक तरुण, ते अहिंसक कार्यकर्ता, असा माझा सुद्धा प्रवास आहे. तर अनेक कार्यकर्ते असे आम्ही तयार केलेले आहेत जे हिंसक संघटनांमध्ये होते, जे जाती आणि धर्माच्या हिंसक विचारांनी प्रभावित होते. तर माणूस बदलतो याच्यावर आपला विश्वास आहे. हिंसा ही मानव निर्मित गोष्ट आहे, अहिंसा ही निसर्ग निर्मित गोष्ट आहे. तर आपण अधिक अहिंसक होऊया. आपण अहिंसक झालो तर आपले सामाजिक प्रश्नही मिटतील, आपले वैयक्तिक प्रश्नही मिटतील. आपण असं बघतोय तरुणांमध्ये प्रेम, आकर्षण, रिलेशनशिप्स, नातेसंबंध, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, एकमेकांच्या नात्यामध्ये हिंसा यायला लागते तेव्हा त्रास होतो. एकमेकांचे मोबाईल चेक केले जातात, कोण कुणाला फोन करतं, पॉझिटिव्हनेस येतो, प्रचंड हिंसा असते नात्यांमध्ये. तर तुम्ही जेव्हा अहिंसक होता तेव्हा तुमची वैयक्तिक नाती, तुमची मैत्रीण, तुमची प्रेयसी, तुमची बायको, अनोखी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याशी या निमित्ताने मी जोडला गेलो. मी पुन्हा एकदा कोल्हापूरच्या माझ्या सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या चिकाटीला सलाम करतो. खूप चांगले वक्ते आणि खूप चांगलं अभियान या निमित्ताने त्यांनी सुरू केलेलं आहे. या अभियानाला मी पूर्ण शुभेच्छा देतो. युवक क्रांती दलाचा या सर्व कामाला खूप सपोर्ट आहे. आपण सर्वजण उत्तम काम करत आहात. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन करतो आणि मला असं वाटतं की माझा वेळ संपलाय, तर मी इथे थांबतो.